सध्या राजकीय वर्तुळात पेटलेला मुद्दा म्हणजे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांवर आणि राजाराम बापू पाटील यांच्यावर केलेल्या वादाचा। त्यांच्या त्या विधानानंतर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडूनही पडळकरांवर टीका केली जाऊ लागली। मात्र अशातच त्यांच्या जिवलग मित्रानं म्हणजेच विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी या प्रकरणात उडी मारली आहे। पडळकर आणि खोत यांच्या मैत्रीचे किस्से अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे। चला तर आजच्या व्हिडिओत खोत यांनी नेमकं काय म्हटलंय आणि जाणून घेऊया त्यांच्या मैत्रीबद्दल। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। गोपीचंद पडळकर आणि खोत यांच्या मैत्रीविषयी जाणून घेण्याआधी सध्या नेमकं काय घडलंय याबद्दल जाणून घेऊया। तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्याबद्दल आणि त्यांच्या वडिलांबद्दल म्हणजेच राजाराम बापू पाटील यांच्याबद्दल अपमानास्पद, वादग्रस्त आणि एकेरी उल्लेख करत भाष्य केलं होतं। त्यानंतर पडळकरांच्या कृत्याबद्दल शरद पवारांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला होता आणि अशी भाषा वापरणं योग्य नाही असं सुनावलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पडळकर यांचे कान टोचले होते आणि पडळकर हे तरुण नेते आहेत, भविष्यात त्यांना चांगली संधी मिळू शकते असं म्हणत त्यांनी जपून बोललं पाहिजे असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिला। मात्र गोपीचंद पडळकर यांच्या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादीसह महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांकडून सुद्धा टीकेची झोड उठली होती। आता यामध्ये त्यांचे जिगरी दोस्त विधान परिषदेचे आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यांची अप्रत्यक्षरित्या बाजू घेतल्याचं त्यांच्या बोलण्यातून दिसून आलंय। आता सदाभाऊ खोत नेमकं काय म्हणाले होते पाहूयात। तर सदाभाऊ खोत म्हणाले की राजाराम बापू पाटील हे एक आदर्श नेतृत्व या राज्यामध्ये होतं। मलाही त्यांच्यासोबत काही काळ काम करण्याची संधी मिळाली आणि निश्चितपणे राजकारणात काही गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत। ज्या माणसांनी राज्याच्या विकासात योगदान दिलेलं आहे त्यांच्याविषयी बोलताना आदरयुक्तपणा असायलाच पाहिजे। आमदार गोपीचंदजी पडळकर हे माझे सहकारी आहेत। त्यांनी जे बापूंविषयी वक्तव्य केलं त्याविषयी समर्थन होऊ शकत नाही आणि मी करणारही नाही। पण पुढे ते म्हणाले की त्यांची अशी भूमिका का निर्माण झाली आहे याच्या तळाशी आपल्याला जावं लागेल असं म्हणत ते म्हणाले की प्रस्थापित व्यवस्था विस्थापितांच्या राजकारणामुळे डळमळीत होत चालली आहे आणि विस्थापितांच्या लेकरा बाळाला तुम्ही कमी लेखलं तर ती लेकरं बाळं नक्कीच आक्रमकतेने पुढे येतात आणि त्याचं उदाहरण म्हणजे पडळकर आहे असं म्हणत त्यांच्यावर तुम्ही अनेक खोटे गुन्हे दाखल केलेत, खोटे आरोप केल्याचंही खोत म्हणाले। शिवाय पडळकर यांच्यावर होत असलेल्या मंगळसूत्र चोरीच्या आरोपावर देखील ते यावेळी बोलले आणि पडळकर हे लंबी रेस का घोडा असल्याचा दावा खोत यांनी यावेळी केला। परंतु संपूर्ण महाराष्ट्र जाणतो की वादग्रस्त विधान करण्याची गोपीचंद पडळकर यांची ही काही पहिली वेळ नाहीये। याआधी सुद्धा त्यांनी अनेकदा शिवीगाळ भाषेच्या नावाखाली पवार कुटुंबियांना नेहमीच टार्गेट केलेलं आहे। कधी शरद पवारांना तर कधी अजित पवारांना त्यांनी टार्गेट केलंय आणि आता तर ते हळूहळू राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना सुद्धा टार्गेट करू लागल्याचं दिसू लागलंय। मात्र राज्यभरातून पडळकरांवर टीका होत असताना सदाभाऊ खोत यांनी मात्र त्यांच्या बाजूनं अप्रत्यक्षरित्या बोलल्याचं दिसून आलंय। मात्र पडळकर आणि खोत यांच्या मैत्रीबद्दल वारंवार जे बोललं जातं त्यावर एकदा नजर टाकूयात। तर या दोघांचा याराना अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलाय। एकतर हे दोघेही आक्रमक भाषणासाठी ओळखले जातात। एसटीच्या आंदोलनापासून अनेक विषयांवर या दोघांनी मिळून आवाज उठवलेला आहे। मागे एकदा गोपीचंद पडळकरांसाठी खोत यांनी डोळ्यात अक्षरशः अश्रू काढले होते आणि माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गोपीचंद पडळकर यांच्यासोबत राहील असं जाहीर वचन त्यांनी दिलं होतं। त्यावेळी खोत म्हणाले होते की गोपीचंद पडळकर आणि मी समाजातील वंचित दुर्लक्षित घटकांना जवळ घेऊन प्रसंगी आक्रमक भूमिका घेत त्यांचे प्रश्न सोडवत असतो। जर आम्ही दोघांनी आक्रमकपणे भूमिका मांडल्या नाहीत तर आम्हाला विरोधक नैवेद्यालाही शिल्लक ठेवणार नाहीत आणि त्यामुळे गोपीचंद पडळकरांसारखे नेतृत्व जपलं पाहिजे आणि ते मोठं केलं पाहिजे। मी तर माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत गोपीचंद पडळकरांच्या समवेत असेल असं सदाभाऊ खोत यांनी त्यावेळी म्हटलं होतं आणि ते म्हणत असताना त्यांना अश्रू अनावर झाले होते। याशिवाय गोपीचंद पडळकर हा अत्यंत छोट्या गावातून आलेला कार्यकर्ता आहे। मी स्वतः त्याच्या गावाकडे गेलो आहे, त्याच्या घरी मुक्काम देखील केलाय। अनेक वेळा त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी थांबवलं, चहा नाश्ता दिला। लहानपणापासून कशा पद्धतीने तो लढत इथपर्यंत आलाय ते मी पाहिलेलं असल्याचं खोत यांनी मागे म्हटलं होतं। एवढंच नाही तर गोपीचंद पडळकर हा ग्रामीण भागातून आलेला कार्यकर्ता आहे। तो बोलायला लागला आहे आणि समाज त्याला आता उचलतो, तर विस्थापितांचे प्रश्न मांडतो। प्रस्थापित विरुद्ध विस्थापित हा संघर्ष फार जुना आहे आणि गोपीचंद पडळकर हा विस्थापितांचे नेतृत्व करतोय।
गोपीचंद पडळकर आणि मी आम्ही दोघे फाटकी माणसं आहोत. फाटक्या माणसांचं कायम जमतं आणि त्यामुळे आम्ही एकत्र आलो आहोत असंही खोत यांनी म्हटलं होतं. वंचित असलेला एखादा मुलगा, ग्रामीण भागातला मुलगा, मातीतला मुलगा किंवा शेताभातातला मुलगा इथे आला तर इथली टाळकी त्याला जमवून घेत नाही. रेल्वेच्या डब्यात ज्या प्रकारे आतमध्ये घुसून देत नाही किंवा आत जर घुसला तर त्याला बसायला जागा देत नाही, अशी इथली परिस्थिती आहे असं सदाभाऊ खोत यांनी मागे म्हटलं होतं. आणि आता नेहमीप्रमाणे सध्याच्या पडळकरांच्या वादग्रस्त प्रकरणातही खोत यांनी पडळकरांची अप्रत्यक्ष का होईना पण बाजू मांडल्यानं पुन्हा एकदा त्यांची मैत्री ही अधोरेखित झाली आहे. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.